अनेक जणांना माणूस काढायचीच भीती वाटते. अहो मग घाबरताय कशाला? अगदी 2 मिनिटात मस्त माणूस काढू शकतो आपण. ज्यांना माणसाची भीती वाटते म्हणजे माणूस काढायची भीती वाटते त्यांनी पटकन हा व्हिडिओ बघा आणि पटकन तुमच्याकडे पेपर पेन्सिल असेल तर माणूस काढून बघा कसं जमतंय ते. मागे मित्रकलावर मी 3-4 व्हिडिओ टाकले ज्याच्यामध्ये मी उभं राहिलेली व्यक्ती, बसलेली व्यक्ती कशी काढावी हे दाखवलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये बसून थोडीशी वाकलेली व्यक्ती म्हणजे अगदी बेसिक नाही, थोडंसं ऍडव्हान्स आपण शिकणार आहोत. तर कसं काढायचं? मोठा चौकोन, त्याच्या खाली त्याच्या बरोबर निम्मा असा चौकोन आणि साईडला असा तिरका झालेला आयत. दोन्ही साईडला आपल्याला काढायचा आहे. तर बेसिक फॉर्मॅट आपला इथे तयार झाला. आता वरच्या बाजूनी अशी लाईन काढली आहे कारण ही व्यक्ती आपण स्त्री दाखवणार आहोत आणि साडी नेसलेली दाखवणार आहोत. आता वरच्या बाजूला आपण आधी चेहरा काढून घेऊया, मान काढूया आणि खांदे तिरके. हे आपलं नेहमीचं टेक्निक तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच. आता हात काढायचा. हाताची मुवमेंट तुम्हाला आवडेल तशी तुम्ही देऊ शकता. या केसमध्ये समजा एखादी बसलेली साडी नेसलेली स्त्री आहे तर आपण तिला भाजीवाली म्हणून दाखवू शकतो किंवा धुणं धुणारी स्त्री म्हणून दाखवू शकतो. अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण दाखवू शकतो. त्या दृष्टीने मी हाताच्या पोज त्या पद्धतीने करते. हात कुठे वाकलेला दाखवायचा, पंजा कसा काढायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्याच आहेत. तर त्या मी परत तुम्हाला आता सांगत नाही, फक्त निर्या दाखवल्यात, साडीचा फॉर्म व्यवस्थित दाखवलाय. आता जनरली जे भाजीवाली व्यक्ती असेल किंवा कपडे धुवायला असेल तर साडी थोडी वर घेऊन बसली जाते, त्यामुळे पाय म्हणजे पावलं दिसतात, म्हणून ही पावलं देखील आपण इथे दाखवतोय. एक पाऊल तिरकं आणि एक पाऊल सरळ. आणि आता चेहऱ्याचे डिटेल्स कसे करायचे हे मी आत्ता अजिबात सांगणार नाहीये कारण त्यासाठी मी हेड स्टडी म्हणून वेगळे 3-4 व्हिडिओ टाकलेत जे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलेले नाहीयेत. त्यामुळे जर तुम्हाला चेहरा कसा काढायचा आणि त्याचे डिटेल्स कसे करायचे हवे असतील तर ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आणि हा व्हिडिओ सुद्धा अगदी शेवटपर्यंत बघा कारण आता थोड्या वेळाने आपण ही स्त्री साईडने कशी काढायची आणि मागून कशी काढायची या देखील गोष्टी बघणार आहोत. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे साईडने कसं काढायचं तर बघा तिरका आपण एक मोठा आयत काढला, त्याच्या खाली त्याच्या बरोबर अर्धा आयत आणि शेजारी रुंदीने लहान असा तिरका आयत. वरच्या बाजूला तोंड काढून घेतलं, खांद्याच्या दोन्ही लाईन्स तिरक्या केल्या. आता हा साईड फेस आपण काढतोय त्यामुळे असा इकडे मागे गेलेला जो पदर असेल तो दिसेल, हा कर्व लाईनने काढून घेतला. मागचा गळा गोल दाखवून घेतला, ब्लाऊजचा भाग आधी काढून घ्यायचा, मग साडी पायावरून कशी येईल तो जो फॉल असतो तो दाखवणं खूप गरजेचं असतो. तर तो फॉल दाखवला, पाऊल काढून घेतलं आणि मग हात. आता हात आपल्याला पूर्ण नाही दिसणार कारण तो पुढच्या बाजूला गेला असेल, आपण साईडने फिगर काढतोय त्यामुळे ओव्हरलॅप झाल्यानंतर जेवढा हात दिसतोय त्या पद्धतीने हा हात काढून घेतला. त्यानंतर हेअरस्टाईल कुठलीही तुम्हाला जी आवडेल त्या पद्धतीने. इथे आंबाडा सोपा जातो म्हणून आंबाडा काढला. चेहऱ्याची लाईन काढताना डोळ्याची खोबडी दाखवायला विसरायचं नाही. आणि मग जे बाकीचे डिटेल्स आहेत ते थोडे आपण करून घेऊ म्हणजे कपड्यांच्या सुरकुत्या वगैरे दाखवणं. आणि अशा प्रकारे आपली ही पाठमोरी बसलेली फिगर तयार. आता जी पुढची फिगर आहे ना थोडीशी कठीण पण काढायला खूप सोपी आहे त्यामुळे नक्की बघा. ही फिगर अशी आहे की बाई वाकलेली आहे म्हणजे उभं राहून वाकली आहे, काहीतरी खालची गोष्ट उचलतीये. तर त्यासाठी काय करायचं ते तिरका चौकोन तुम्हाला दिसतोच आहे, पाय काढून घ्यायचे. डोकं जे आहे ते मात्र सरळ काढायचं, ते खाली वाकलेलं नाही काढलं. आणि हात काढताना असा उलटा एल सारखा आकार काढला, पंजा काढून घ्यायचा या तिथे. आणि मग दुसऱ्या बाजूचा हात आपल्याला काढायच्या आधी काय करायचं तर आपल्या जे फिगर ची जी रचना आहे ती आधी मुळात करून घ्यायची. म्हणजे आपल्याला काय तर साडी दाखवायची तर पदराचा भाग काढून घेतला, साडीच्या निर्या खाली कुठे येतील तिथे लाईन्स, कुठपर्यंत पावलं दिसतील, बाकी साडी थोडी वर असेल त्या लाईन्स काढून घेतल्या म्हणजे फिगर म्हणजे डिफाईन व्हायला सुरुवात होते. मग चेहऱ्याचे डिटेल्स काढून घ्यायचे. तर आपल्याला चेहऱ्याचे डिटेल्स काढताना आधी केस काढायचे, डोळे बरोबर अर्ध्यावर असतात तुम्हाला माहितीये, नाक डोळे, त्याच्यानंतर पाठीचा भाग आणि मग पलीकडचा हात काढला. म्हणजे या फिगरमध्ये काढताना तुम्हाला लक्षात आलं असेल की दुसरा हात आपण नंतर काढला म्हणजे त्याची जी प्लेसमेंट आहे ती चुकत नाही. मग पायाचे थोडेसे डिटेल्स केले की ऑलमोस्ट ही फिगर रेडी. ही याला रॅपिड स्केचिंग म्हणतात की ज्याच्यामध्ये खूप कमी डिटेल्समध्ये फिगरची जी पोझिशन असते ती दाखवली जाते. तर हे अगदी सोपं असतं करायला. अशा पद्धतीने अजून कुठल्या वेगवेगळ्या फिगर्स काढता येतील हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता जी पुढची फिगर आहे
आता एकदम सोपी दाखवणार आहे, त्यामुळे बघा नक्की. तर मगाशी जी आपण बाई काढली बसलेली, तिला मागच्या बाजूने कसं काढायचं, सो मागून फिगर कशी काढायची त्याचा आहे. तर चौकोन मगाचसारखेच लहान मोठा मोठा आणि त्याच्या खाली लहान, मग दोन्ही साईडला पायांसाठीचे चौकोन, वर डोकं काढून घ्यायचं, सगळ्या लाईन्स कर्व करून घ्यायच्या आणि पदराचा जो भाग आहे मागच्या बाजूला पदर आलाय जो मगाचपेक्षा एक्झॅक्ट उलट्या खांद्यावरून असा पदर येईल. ब्लाऊजची जी लाईन असते ती काढून घ्यायची आणि बाकी सगळे जे फॉर्म्स आहेत ते व्यवस्थित असे सेट केल्यानंतर याच्यामध्ये खूप कमी डिटेल्स येतात, तुम्हाला दिसत असेल. आता जो हात आहे म्हणजे मगाशी साईडने काढताना सुद्धा आणि आता मागणं फिगर काढताना सुद्धा जर तुम्ही बघितलं तर हात जो आहे तो पर्स्पेक्टिव्ह मध्ये दाखवायचा असतो. आता पर्स्पेक्टिव्ह कसा दाखवायचा हा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर मी नक्की पुढचे व्हिडिओ त्याचे घेऊन येईल. तर पर्स्पेक्टिव्ह असं मला कमेंटमध्ये सांगा, कारण हे व्हिडिओ सगळ्यांसाठी आहे ज्यांना ड्रॉइंग करायला आवडतं. आणि स्पेशली हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या परीक्षा देत आहेत किंवा ज्यांना शाळेत ड्रॉइंग करायला लागतंय. तर अशापैकी तुम्ही पालक असाल किंवा अशांना ओळखत असाल तर या व्हिडिओची लिंक त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि एक छानशी मदत करा. त्यामुळे कलीशी मस्तपैकी मैत्री करूया आणि मित्रकलाला सबस्क्राईब करूया. असंच भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.